एक अमूल्य सेवा सर्वांसाठी प्रकाशित. नवे गीत 8वी आवृत्ती आता एका नवीन व आकर्षक स्वरूपात उपलब्ध. यामध्ये प्रभुसेवक स्वर्गवासी भाऊदास तडके यांनी रचलेली गीते आहे. त्यासोबत प्रचलित मराठी, हिंदी व इंग्रजी अशा 3 भाषिक गीतांचा संग्रह आहे. एकंदर 525 गीते आहे. गीतांच्या चालीकरिता शेवटच्या पानावर QR कोड देण्यात आला आहे. आपली प्रत मागविण्यासाठी या क्रमांकावर संपर्क साधावा. धन्य येशू नाम. आज आपण कोरिन्थीकरास दुसरे पत्र 4 अध्याय आणि 7 वचनावर आपण थोडं मनन करूया. कोरिन्थीकरास दुसरे पत्र 4 अध्याय आणि 7 वचन. ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, यासाठी की सामर्थ्याची पराकाष्ठा देवाची आहे, आमच्याद्वारे होत नाही हे समजावे. प्रेषित पौलाने जे ना लिहिताना म्हणजे प्रेषितांची शक्तिहीनता आणि देवाचं सामर्थ्य हे दोन्ही गोष्टी एकाच वेळेला त्यांनी सांगितलेले आहे. आणि या वचनामध्ये 3 प्रमुख बाबी आहेत. एक मानवीय बलहीनता किंवा एक मानवी बलहीनता जी म्हणतो ती, दुसरी गोष्ट मराधीनता आणि तिसरी गोष्ट परमेश्वराचे सामर्थ्य. अशा या 3 गोष्टींनी सामावलेलं हे वचन आहे. आणि फार गंभीर असं हे वचन आम्हाला एका प्रकारे प्रेषित पौलाद्वारे आम्हाला प्रेरित करत आहे. मातीचे भांडे या ठिकाणी हे वर्णन आहे. संपत्ती जी आहे ना मातीच्या भांड्यात आहे. मातीचे भांडे मानवी शरीराला संदर्भित करीत आहे, जे नश्वर आहे आणि नाशाच्या अधीन आहे. आणि या मातीच्या भांड्याविषयी योबाच्या पुस्तकात किंवा उपदेशकाच्या पुस्तकात जेवढं वाचतो की मातीपासून घडवलेला माणूस आहे आणि मातीत तो निर्माण केलेला मातीत मिळणार, मातीच्या गोळ्यापासून तयार झालेला असं त्याचं वर्णन आहे. म्हणजेच तो मरणाच्या अधीन आहे. परंतु या मरणाधीन शरीरामध्ये जे ना जे मातीचं भांड म्हटलेलं आहे, यामध्ये एक असे अमोल आहे ना धन या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि हे मातीचं भांड मानवी शरीराला संदर्भित करीत आहे आणि हे नश्वर आहे आणि नाशाच्या अधीन आहे. ही प्रमुख गोष्ट, ही सत्य या ठिकाणी सांगत आहे. वचन 6 मध्ये आपण वाचतो, या ठिकाणी वचन 6 मध्ये या ठिकाणी अशा प्रकारे लिहिलेलं आहे. या 4थ्या अध्यायाच्या 6 वचनामध्ये, अंधारातून उजेड प्रकाशित होईल असे देव जो बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या तेजाचे ज्ञान प्रकाशित करावे म्हणून आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे. आणि या वचनामध्ये जे ना म्हणजे वचनामध्ये आपण एक महत्वाची गोष्ट बघू. अंधारातून उजेडात प्रकाशित हो, देव बोलला. उत्पत्ती 1 अध्याय 2 ते 4 वचनामध्ये हेच नव्या जन्माच्या वेळी आणि नवी सृष्टी करते वेळी याच वाक्याचा पुनरुच्चार केलेला आहे. कारण दिव्य शुभ संदेशाच्या प्रखर प्रकाशामध्ये पापाचा जो आहे ना अंधकार दूर होतो, नष्ट होतो. सुवार्थ तर देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाचे गौरव आहे, ही सुवार्ता. आणि किती श्रेष्ठ सुवार्थ आहे त्या संबंधी या पवित्र शास्त्रामध्ये आणि अनेक लेखकांनी लिहिलेलं आहे आणि त्याच्या सामर्थ्याविषयी सुद्धा लिहिलेलं आहे. आणि म्हणून ही सुवार्ता काय आहे, देवाची प्रतिमा जो ख्रिस्त आहे त्याच्या तेजाचे गौरव आहे. आणि ख्रिस्त देवाची प्रतिमा आहे असे पौल म्हणतो. ज्यांची अंतःकरणे आंधळी केलेली आहे, शैतानाने त्यांना सुवार्तेचा प्रकाश आहे ना
दिसणार नाही. सैतानाच्या द्वारे आंधळे केलेले ते आध्यात्मिक दृष्ट्या आणि पाहण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आंधळे केलेले आहेत. म्हणून ते सुवार्तेचं गौरव, ते सुवार्तेचं महत्व आणि त्या सुवार्तेद्वारे मिळणारं जे एक सार्वकालिक जीवन आहे, त्या सुवार्तेद्वारे मिळणारं जे पाप क्षमा आहे आणि त्या सुवार्तेद्वारे मिळणारी जी धार्मिकता आहे ते त्यांना कळत नाही. कारण त्यांचं मन आणि त्यांचे डोळे दोन्ही दृष्टिकोनातून शैतानाने त्यांना आंधळे केलेले आहेत असं वचनामध्ये आपण नित्य वाचत असतो. आणि म्हणून त्यांना सुवार्तेचा प्रकाश दिसणार नाही. या सुवार्तेद्वारेच ख्रिस्त माझ्या आणि तुमच्या अंतःकरणात प्रकाशला, प्रकाश पाडला आणि पाप नष्ट झाले आणि त्या प्रकाशाद्वारे आपण प्रकाशित झालो. खरोखर प्रभू येशू ख्रिस्त जो आपण आम्हाला म्हटलेलं आहे, तुम्ही जगाचे प्रकाश आहात. परंतु हे प्रकाश आपण कुठून प्राप्त करतो? आपण परप्रकाशित आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे मिळणाऱ्या प्रकाशाद्वारे आम्ही प्रकाशित होतो आणि अंधकारी संबंधी लोकांना आम्ही प्रकाश देतो. आणि म्हणून प्रियानो, ख्रिस्ताद्वारे मिळणाऱ्या प्रकाशाद्वारे आम्ही प्रकाशित होत असतो आणि प्रकाश देणारे आम्ही बनतो. आता या 7व्या वचनामध्ये ही संपत्ती काय आहे? पहिली गोष्ट या ठिकाणी म्हणत आहे, प्रेषित पौल म्हणत आहे, ही संपत्ती, ही आमची संपत्ती. आणि 4 अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये अजून एक गोष्ट सांगतो की ही सेवा. हे 2 महत्वपूर्ण शब्द जे आहेत आम्हाला त्या ठिकाणी काय निर्देश करत आहेत? ही संपत्ती आणि ही सेवा म्हणजे काय? या 4 अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये ज्या वेळेला आपण वाचतो, म्हणजे या ठिकाणी म्हटलेले ही सेवा आम्हास दिलेली आहे. ही सेवा कुठली? म्हणजे नवा कराराची येशू ख्रिस्ताची सुवार्ता. ही सुवार्थ सेवा आम्हाला सोपवलेली आहे, प्रेषित पौल या ठिकाणी म्हणत आहे. आणि ही जी संपत्ती आहे, ही जी सुवार्थ आहे, एक अमूल्य निधी आहे, एक अनमोल संपत्ती आहे आणि ही मातीच्या भांड्यात आहे. किती महत्वपूर्ण आहे ना हे शब्द आम्हाला सांगत आहेत. ही मातीची भांडी म्हणजे कोण आहेत? या मातीच्या भांड्यामध्ये, या शरीरामध्ये जे ना परमेश्वराने आपली निधी अनमोल संपत्ती ना ठेवलेली आहे. या ठिकाणी म्हणत आहे तो, ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, यासाठी की सामर्थ्याची पराकाष्ठा देवाची आहे, आमच्याद्वारे होत नाही हे समजावे. आणि खरोखर देवाच्या त्या सामर्थ्याद्वारेच आहे ना या संपत्तीचा प्रचार होतो. आणि प्रचार करण्यास प्रत्येक विश्वासी बंधू भगिनीच्या आणि या मातीच्या भांड्यामध्ये, या शरीरामध्ये जे ना ही अनमोल निधी जी सुवार्तेची ठेवलेली आहे. आणि प्रेषित पौल म्हणतो ही सेवा जी आहे ना, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या आणि सुवार्तेची जी सेवा आहे ना ती आम्हाला सोपवलेली आहे असं म्हणतो. आणि या वचनाद्वारे ही जी मातीची भांडी आहेत ही कशा प्रकारची? ही मातीची भांडी स्वस्त, भंगणारे आणि बदलणे योग्य असतात, तरी त्यांचा उपयोग घरच्या कामासाठी उपयोग केला जातो. आणि त्याचप्रमाणे त्याची काही किमती वस्तू जे ना, कागदपत्र असो किंवा इतर सर्व गोष्टी असो, सोने चांदी असो, परंतु त्या पात्रामध्ये, त्या मातीच्या भांड्यामध्ये ना ठेवलं जातं. ते अद्भुत असं हे मातीचं भांड आहे ते. आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे की पूर्वीच्या काळी असं हे कार्य होत असे आणि आताही केलं जात आहे. ही तारणाची सुवार्ता व तिचे परिणाम जे ना गौरवी आणि दैवी आहेत. ही महत्वाची गोष्ट प्रेषित पौल ना मला प्रकट करत आहे. ही चांगली वार्ता जी, ही शुभ वार्ता, चांगली वार्ता आणि शुभ वार्ता ज्या मातीच्या भांड्यामध्ये ठेवलेले ते आहे काय? ती कुणाद्वारे दिलेले आणि कुणाद्वारे आम्ही प्राप्त केलेले. त्या सुवार्ते संबंधी जेव्हा आपण पवित्र शास्त्रामध्ये वाचतो त्या ठिकाणी म्हटलेलं आहे ही परमेश्वराची सुवार्थ आहे. रोमकरासपत्र पहिल्या वचनामध्ये जर वाचलं की परमेश्वराची सुवार्थ आहे म्हणत आहे. दुसरी गोष्ट ख्रिस्ताची सुवार्ता, 2 कोरिन्थीकरासपत्र आणि 2 अध्याय 12व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे. राज्याची वार्ता,
मत्ती शुभवर्तमान 24 अध्याय 14 वचन. म्हणजे या सुवार्ते संबंधी अनमोल अशा शब्दांनी त्याचं वर्णन केले. ही परमेश्वराच्या कृपेची वार्ता आहे, परमेश्वराच्या कृपेची वार्ता. त्याचप्रमाणे सुवार्ता शांतीची आहे, शांतीची सुवार्ता. आणि त्याचप्रमाणे तारणाची आणि गौरवाची सुवार्ता आहे. ख्रिस्ताचे मरणे पुरणे आणि पुनरुत्थान जे त्याची ती वार्ता आहे. सुवार्ता सार्वकालिक आहे असं प्रकाशित वाक्य म्हणजे प्रकटीकरण 14 अध्याय आणि 6व्या वचनामध्ये. सुवार्तेचे श्रेष्ठत्व जे ना प्रेषित पौलानं आपल्या पत्रिकेमध्ये बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे. सुवार्ता जी आहे किती श्रेष्ठ आहे आणि स्वर्गातून उतरलेली ही सुवार्ता मानव जातीसाठी किती महत्वपूर्ण आहे. आणि सर्वात ज्यांना महत्वाची गोष्ट अशी आहे, ही सुवार्ता जे आमच्या मातीच्या भांड्यात ठेवलेलं, या शरीरामध्ये ठेवलेलं आहे, हे सर्वात येणं वैशिष्ट्य आहे. किती धन्य लोक आहोत, तारण पावलेले, ख्रिस्तामध्ये असलेले, या ख्रिस्तामध्ये असलेल्या विश्वासांमध्ये, त्यांच्या शरीरामध्ये, या मातीच्या भांड्यामध्ये ते अनमोल निधी जे आहे ना ठेवलेली, ज्याची आपण किंमत करू शकत नाही, असं अनमोल निधी आहे. आणि त्या निधीबद्दल परमेश्वराला खरोखर आपण धन्यवाद द्यायला पाहिजे. सुवार्ता जे ना या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जे स्वर्गारोहणापूर्वी 2 महत्वाच्या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या. ती म्हणजे जाऊन तुम्ही जगाला सुवार्ता सांगा, शिष्य बनवा, पिता पुत्र पवित्रात्म्याच्या नावाने तुम्ही त्याला बाप्तिस्म वाचवा आणि सर्व काही शिकवा सांगितलेले. आणि दुसरी महत्वाची गोष्ट जे माझ्या स्मरणार्थ करा. या 2 प्रमुख आज्ञा प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणापूर्वी दिलेल्या आहेत. आणि आमच्या विश्वासी जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ स्थान आहे ना या 2 गोष्टींना दिले गेले. आम्ही आराधना करतो, त्याचं स्तवन करतो, दर रविवारी करतो, परंतु सुवार्ते संबंधी जे ना दुसरी आज्ञा जे पाळण्यात आम्ही किती समर्थ आहोत आणि किती कर्तव्याने एक जबाबदारी म्हणून आपण करत आहोत, तो फार मोठा महत्वाचा प्रश्न आहे. जशी आराधना आमची महत्वाची आहे, तशीच आहे ना सुवार्ता घोषणा करणं हीच तेवढी महत्वाची गोष्ट आहे. कारण या 2 प्रमुख आज्ञा मंडळांना दिलेले आणि ते प्रत्येकाला दिलेले आहेत. सर्व शिष्यगणांना त्यांनी सांगितलेलं आहे. आपण सर्व शिष्यगण आहोत आणि म्हणूनच ना ही सुवार्तेची सेवा एकाची नव्हे, मंडळीतल्या प्रत्येक बंधू भगिनीची आहे. खरोखर ती सुवार्ता पोहोचवणं, येशू प्रभू आहे, तो तारणारा आणि तो मुक्तिदाता आहे, प्रकट करणं किती गरजेचं आहे. आराधना करतो, रम्य ती आराधना आम्हाला आशीर्वादप्रद आहे, परंतु ही सुवार्थ सेवा तेवढीच महत्वाची आहे. आराधना करून जर आपण सुवार्ता गाजवत नसेल आणि या सुवार्तेसाठी जर आहे ना आमच्या जीवा जर मोकळ्या होत नसेल तर आहे ना आमची सेवा अर्धवट आहे. म्हणून प्रियानो, हे धन जे हे मातीच्या भांड्यात, हे शरीरात जे ठेवलेले आहे ना ते बाहेर काढणं गरजेचं आहे. अंधकारी संबंधी लोकांना प्रकाश देणं गरजेचं आहे. केवळ सेवकाचंच काम आहे ना सुवार्थ सांगणे नव्हे प्रिया, परंतु मंडळीतल्या प्रत्येक बंधू भगिनीचं ते काम आहे, ते कर्तव्य आहे. पत्रिका वाटणं, पवित्र शास्त्र वाटणं, किती आम्ही काम करतो प्रिया. या निधीचा जो आहे ना आम्ही कसा उपयोग करतो. या भयभक्तीने जीवन जगत असताना परंतु भयानं ती सेवा करणं तेवढेच गरजेचं आहे. का आम्ही पत्रिका वाटू शकत नाही, का आम्ही पवित्र शास्त्र वाटू शकत नाही, का आम्ही. आणि आजकाल आहे ना म्हणजे पुलपीटचे शिक्षक आहे ना जास्त झालेले आहेत, परंतु जमीन स्तरावर आहे ना काम करणारे अत्यंत कमी आहेत. शिक्षक भरपूर आहेत प्रियांनो, परंतु जमीन स्तरावर जाऊन ये ना आणि ही जी सुवार्ता आहे, हे जी पत्रिका वाटणं आहे आणि एकमेकाचे संभाषण करणं आहे, समोरासमोर संभाषण करणं आहे, ते फार आता कमी झाले. करणारे करत आहेत, प्रभूचं गौरव असतो, परंतु प्रियो हा सर्वांचा समभाग आहे. सर्वांनी भाग घेतला पाहिजे आणि मंडळांना तो उद्देशून ना लिहिलेला आहे. ते आमचं प्रत्येकाचं कर्तव्य. जर आम्ही पत्रिका वाटत नाही, पवित्र शास्त्र आम्ही वाटत नाही, आमची सेवा अपूर्ण आहे आणि आम्हाला भयाचा आत्मा नाही,
सामर्थ्याचा आणि संयमाचा आत्मा जो आहे आम्हाला दिलेला आहे प्रिय. आणि त्या संयमाच्या सामर्थ्याच्या आत्म्यानं कार्य करणं गरजेचं आहे असं या ठिकाणी म्हणत आहे. आणि म्हणून ही सुवार्ता आम्ही धन्य लोक तारण पावलेले. परंतु प्रियो, ज्यांचं तारण नाही, खरोखर आपण जगाचे मीठ बनून आहे ना, ते वाटणं किती गरजेचं आहे. सुवार्ता सुद्धा एक मीठ आहे. त्याचं आहे ना एक स्वाद ज्याला म्हणतो, त्याची चव जी म्हणतो, त्या जगाला वाटणं गरजेचं आहे. जगामध्ये आम्हाला जर मीठ बनवले, प्रभूने म्हटलेले तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात म्हणून, आणि मीठ म्हणून काम करणं गरजेचं आहे. या ठिकाणी या वचनामध्ये आम्हाला अशा प्रकारे प्रेरणा देत. म्हणून प्रियांनो, आपण केवळ आराधना करणार, परंतु मंडळीतून प्रत्येक जण, सेवक असो, वडीलजण असो, बंधू भगिनी असो, सदस्य असो, सर्वांचं काम आहे ते सुवार्ता सांगणं. सुवार्तेचा अधिकार सर्वांना दिलेला आहे प्रियो, आणि सर्वांनी अधिकाराने जो प्रभूने दिलेला आहे त्या अधिकारानं सुवार्ता गाजवणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी प्रेषित पौलेना याद्वारे आम्हाला तो चेतवणी देत आहे. आणि म्हणून ही सुवार्ता जी आहे ना, ही तेजोमय दिव्य प्रकाश आहे. ही सुवार्ता काय, एक तेजोमय दिव्य प्रकाश आहे असं या ठिकाणी म्हणत आहे. आणि या वैभवी संदेशाचा वाहक जो आहे, या वैभवी संदेशाचा वाहक जो आहे तो मात्र कोण आहे? मात्र एक मर्त आणि दुर्बल मानव आहे. एक मरणारा मनुष्य जो मरणाधीन आहे आणि जो दुर्बल आहे, ते अति मौल्यवान धन जे ना या मातीच्या भांड्यात ठेवलेले आहे, आमच्यामध्ये ठेवलेलं आहे. किती आहे ना, आम्ही सुवार्तेचे वाहक कोण आहोत? आम्ही सुवार्तेचे वाहक आहे ना, मर्त मानव आहोत, आम्ही दुर्बल आहोत. परंतु प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही सामर्थ्यशाली आणि बलशाली पण आहोत. ही सुवार्ता आमच्या या मर्त देहामध्ये ठेवली. आणि म्हणून या ठिकाणी म्हटले हे वचन जे ना गंभीररित्या आम्हाला अशा प्रकारे सांगत आहे, अति मौल्यवान धन मातीच्या मडक्यात ठेवण्यासारखे आहे. मातीच्या मडक्यात ठेवण्यासारखे आहे, भंगणारे फुटणारे आहे, परंतु ते अनमोल धन ठेवलेले परमेश्वराने. आणि म्हणून ते कर्तव्य जे करणं किती गरजेचं आहे, ते सुवार्ता गाजवणं किती गरजेचं आहे. आणि हे कर्तव्य निभावणं आणि त्याच्या आज्ञेचं पालन करणं जरुरी आहे. म्हणून प्रिय, ह्या दोन आज्ञा आमच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाच्या आणि अशा आहेत, आणि ते पालन करणं आमचं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी या वचनाद्वारे आम्हाला सांगत आहे. आणि म्हणून प्रियानो, या देहामध्ये जे ना केवळ परमेश्वराने हे अनमोल धन जे या मातीच्या भांड्यामध्ये अनमोल धन किंवा एक किमती धन जी सुवार्थ आहे तीच केवळी ठेवलेली नाही, परंतु आपण एक लक्षात ठेवा, या मर्त देहामध्ये सुद्धा पवित्र आत्मा ठेवलेला आहे. हे नाशवान जे शरीर आहे, या शरीरामध्ये आणि या शरीराला पवित्र आत्म्याचं भवन बनवलेलं आहे. या शरीराला पवित्र आत्म्याचं निवासस्थान बनवलेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही पवित्र आहोत. पवित्र आत्म्याचं भवन आहे आमचं शरीर. आणि म्हणून या शरीराची काळजी घेणं किती गरजेचं, हे पवित्र जीवन जगणं किती गरजेचं आहे. किती प्रकारचे धन आहे ना प्रभूने या शरीरामध्ये ठेवले. आणि म्हणून त्या पवित्रात्म्याच्या प्रेरणेने, पवित्रात्म्याच्या सामर्थ्याने हे जे धन आहे आमच्या शरीरामध्ये ठेवलेले ते बाहेर काढणे किती गरजेचं आहे. खरोखर प्रियानो, ही पवित्रता जे आमचं श्रेष्ठ असं अलंकार आहे. प्रत्येक बंधू भगिनीनं ते अलंकार परिधान करावं, पवित्रतेने जगावं, आणि ते पवित्र सुवार्ता जे पवित्र प्रभूची जे सुवार्ता ती गाजवणं किती महत्वाचं आहे या ठिकाणी. म्हणून हे शरीर या मातीच्या भांड्यामध्ये अनमोल धन जी सुवार्ता ती ठेवली आहे. दुसरी गोष्ट, या मर्त शरीरामध्ये आणि पवित्र आत्मा निवास करतो. या देहामध्ये पवित्र आत्मा आहे या ठिकाणी म्हणतो. केवळ तेवढंच नव्हे प्रियो, परंतु तसेच या मृतवत देहामध्ये ख्रिस्ताचं जीवन आहे म्हणतो. कलसीकरास पत्र 3 अध्याय 3 ते 4 वचनामध्ये जरी तुम्ही वाचलात त्या ठिकाणी आहे. आणि पवित्रात्म्याविषयी जे वाचतो ते करंथीकरास पहिले पत्र 6 अध्याय आणि 19-20 वचनामध्ये त्या ठिकाणी म्हटलेले आहे. खरोखर आम्ही किती धन्य लोक आहोत की या ठिकाणी जे ना आमच्या शरीरामध्ये काय आम्हाला समजत नाही प्रियो, की परमेश्वरानं आमच्या शरीरामध्ये काय काय ठेवलेलं आहे. ते स्वार्थीचं धन ठेवलेलं आहे, पवित्र आत्मा आमच्यामध्ये आणि ख्रिस्ताचं जीवन आहे.
या 3 गोष्टींनी आम्ही भरलेलो आहोत. ख्रिस्ताचं जीवन, अतिमौल्यवान जीवन, ते पवित्र जीवन, त्याचं जीवन जे ना त्याचं प्रकट करणं किती गरजेचं आहे या ठिकाणी या वचनामध्ये आम्हाला सांगत आहे. आपण आता त्या पवित्रात्म्या विषयी किंवा ख्रिस्ताच्या जीवनाविषयी आम्ही पाहणार नव्हतो, परंतु ही जी निधी आहे, ही जी सुवार्थ आहे आमच्यामध्ये ठेवलेली आहे, आणि खरोखर त्याविषयी आम्हाला काळजी करणं आणि त्याविषयी कार्य करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ही गौरवी सुवार्थ जी आहे ना, सांगण्यास स्वतःला कसलीच योग्यता नाही असे पौलाला वाटते. यात देवाचा उद्देश असा आहे की केवळ देवाचेच सामर्थ्य आहे. प्रेषित पौल म्हणतो, माझं सामर्थ्य नव्हे, हे देवाचं सामर्थ्य आहे. म्हणजे सुवार्थ जी आहे ना, हे देवाचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून या सुवार्थेसाठी समर्पण झालेला प्रेरित पौल तो म्हणतो, सुवार्थ सांगण्यास मला लाज वाटत नाही. ख्रिस्ताविषयी सांगण्यास आम्हाला लाज वाटते का? ख्रिस्ताविषयी पत्रिका वाटण्यात लाज वाटते का? पवित्र शास्त्र वाटण्यात लाज वाटते का? किती आम्ही भयग्रस्त आहोत का? परंतु या जगात आहे ना, जगत असताना, भयभीत होत असताना सुद्धा प्रभूचं कार्य करत राहणं गरजेचं आहे. प्रेषित पौलानं आपल्या जीवनामध्ये हेच कार्य केलं. तो म्हणतो, मला लाज वाटत नाही, आणि त्याच्यासाठी तो समर्पण झालेला. अंत्यकियाच्या मंडळींनी सेवेला समर्पण केलं आणि त्याची सेवा प्रारंभ झाली, आणि जीवनाच्या मरणापर्यंत जो आहे, अंतिम क्षणापर्यंत तो सुवार्थेचा सेवक बनला. आणि त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आणि की सुवार्थ गाजवत, ती यहुदी असो किंवा अन्य जातीचे असो, परंतु सुवार्थ सांगून त्यांच्या जीवनात परिवर्तन आणले. कित्येक मंडळांची स्थापना केली. अंततः तो जीवनाचा मला मुकुट मिळेल असं म्हणत त्यांनी प्राणार्पण केलेले आहे. आणि खरोखर हे सुवार्थ जी धन आहे, या धनाची किंमत जाणणं गरजेचं आहे, आणि त्या माझ्या शरीरामध्ये हे जाणणं गरजेचं आहे. आणि हे सांगत असताना प्रेषित पौल जो आहे या ठिकाणी पूर्णपणे म्हणतो ते देवाचं कार्य आहे म्हणून. आणि म्हणून हे तारण जे आहे देवाचं दान आहे. आणि हे दान जे ना, या तारणाचे जे ना सुवार्थ सांगणं, हे दान आहे ना वाटणं किती गरजेचं आहे या ठिकाणी म्हटलेले. आणि म्हणून कोरिन्थीकरास दुसरे पत्र 4 अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये वाचतो की आणि ख्रिस्ताची सेवा करीत राहणे ही सोपी गोष्ट नव्हती. पौलाला निरनिराळ्या अडथळ्यांना तोंड द्यावं लागलेलं होतं, तरी तो निराश झाला नाही, आणि त्यांनी परिस्थितीला धैर्याने तोंड दिले, आणि देवाच्या दयेने आणि त्या सुवार्थ सेवेमध्ये तो सफल झाला. बऱ्याच निंदा, अपमान त्या सुवार्थ संबंधी त्याला सहन कराव्या लागल्या. परंतु या ठिकाणी आपण या वचनामध्ये वाटतो, वेळ संपत आलेली प्रियनो, फार महत्वाच्या गोष्टीत आपण येणं ते बरोबर. परंतु एक शेवटचं वचन वाचून मी समाप्त करतो. कोरिन्थीकरास दुसरे पत्र 3रा अध्याय आणि 4, 5, 6 वचन वाचूया. कोरिन्थीकरास दुसरे पत्र 3रा अध्याय 4, 5 आणि 6 या वचनामध्ये आपण वाचतो. 4, 5 आणि 6 मध्ये असा देवासंबंधी भरोसा आम्हास ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊन ठरविण्यापुरते समर्थ आहो असे म्हणत नाही. आमचे सामर्थ्य देवापासून आहे. त्याने आम्हास नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले. तो करार लेखी नव्हे तर आध्यात्मिक आहे, कारण लेख जीवे मारतो आणि आत्मा जिवंत करतो असे या ठिकाणी म्हणत आहे. सेवेसाठी, त्या सुवार्थ सेवेसाठी समर्पण केलं. आणि या 6व्या वचनामध्ये महत्त्वपूर्ण एक गोष्ट सांगितली. नव्या करारानुसार असलेली पौलाची सेवा लेखाने नव्हे तर आत्म्याने होत होती. येथे मोशेचे नियमशास्त्र आणि पवित्र आत्मा यांची तुलना आहे. ही अनुक्रमे जुन्या कराराची व नव्या कराराची आणि प्रमुख लक्षणे आहेत. लेख जीवे मारतो, आणि परंतु नियमशास्त्र मोडणाऱ्यांना न्यायदंडाची शिक्षा सुनावली जाते. परंतु प्रियानो, आत्म्याविषयी काय होतो? आत्मा जिवंत आहे आणि जीवन देतो. कारण नवीन कराराखाली पापांची क्षमा होते, यापुढे त्यांचे स्मरण केले जात नाही. आणि काय होतं माहिती का? आणि देवासाठी त्याने तो जगणारा बनतो, आणि आत्मा त्यांना सामर्थ्य पुरवितो. खरोखर कारण किती महत्वाचं आहे, महत्वपूर्ण आहे प्रियानो. आणि म्हणून परमेश्वराचा आपण गौरव करूया. या मूर्त शरीरामध्ये जे ना त्यांनी अनमोल धन ठेवलेले, त्याचा प्रचार करणं आपलं कर्तव्य. करत नसेल तर खरोखर आपली सेवा अपूर्ण, अधूर्ण आहे.
आणि त्याचप्रमाणे पवित्र आत्म्याचं निवासस्थान आहे आणि ख्रिस्ताचं जीवन आहे. आपण या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवून आपण जीवन जगण्याचा आणि हे स्वार्थाची निधी जे बाहेर काढण्याचा आपण प्रयत्न करूया. प्रभू या वचनावर आशीर्वाद देऊ.